मला काही कळत होतं की हे काही आपलं डेस्टिनेशन नाही, पण सांगणार कसं. आणि त्याच काळामध्ये ना इथे मॅनपॉवर रिडक्शन झालं थोडं प्रत्येक कंपनीमध्ये. आणि मला अजूनही ती मीटिंग आठवते जेव्हा आमच्या HODनी सांगितलं की आपल्याला एका डॉक्टरला कमी करायला लागणार आहे वगैरे, आणि एका वेगळ्याच डॉक्टरांचं त्यांनी नाव घेतलं जे तेव्हा ते त्यांच्या 40s मध्ये होते. आणि मला मी हा सगळाच प्रसंग बघत होतो आणि मला लक्षात आलं की मग ज्याला इथे थांबायचं नाहीये तो इथे बसलाय, ज्याला इकडे थांबायचंय त्याला जावं. असं काहीतरी इतका गोंधळ झाला. आणि त्या मोमेंटला मी हात वर करून सांगितलं की सर, आय विल क्विट द जॉब टुडे. याच्या आधी मी कोणाशीच डिस्कस केलं होतं, कारण मला असं वाटतं इतके इम्पल्सिव्ह आणि इतके खतरनाक डिसिजन असतात ना, ते जर चर्चा करत बसेल तर ते कधीच आपल्या बाजूने निर्णय लागत नाही. कारण जर पेपरवर मांडलं फायदे आणि तोटे तर नेहमी तोटे जास्त येणार या डिसिजनचे. त्याच्यापेक्षा ते करूनच पाहावं असं झालं माझ्याकडनं. आता ते करावं का माहिती नाही, माझ्याकडनं काय झालं ते मी सांगतो. आणि मी घरी जाऊन आईला सांगितलं की आई आता मी असं केलं. पण आई माझी अजूनही तेवढी सपोर्टिव्ह आहे आजच्या घडीला. म्हणजे जेव्हा फिल्मचे तर रिव्ह्यूज इतके छान येत आहेत तर आई मला तिच्या व्हॉट्सअपवर प्रत्येक रिव्ह्यू वाचून दाखवते की छान आले. सो तो सपोर्ट तेव्हा पण आईचा असा होता. आईला धक्का बसला, पण आई असं नाही, म्हणजे तिने असं नाही केलं की तू मूर्खासारखा डिसिजन घेतला. तिला तो रेस्टलेसनेस कळला, हे फार महत्वाचं आहे. आणि आपल्या मुलांचा रेस्टलेसनेस कळणं हे फार महत्वाचं असतं पालकांसाठी, की का अस्वस्थ आहे तो. त्याला कंटाळा येतोय म्हणून त्यांनी सोडलं नाहीये, किंवा त्याला डॉक्टरी नको म्हणून त्यांनी सोडलं नाही. त्याला काहीतरी करायचंय ज्याच्यासाठी तो रेस्टलेस आहे. तो रेस्टलेसनेस तिला कळला आणि अशी आईच्या पुढे मी जन्माला आलो, म्हणून हे सगळं पुढचा प्रवास. तुम्ही आजवर इतकी शेकडो गाणी तयार केलीत आणि त्याचा आनंद आम्ही घेतो आहोत, रोज घेतो आहोत. आपल्या रेडिओवरून सुद्धा नक्कीच ती गाणी वाजतील. आणि एखादी चाल सुचत असताना एखाद्या गाण्याविषयी किंवा जेव्हा शब्द येतात त्यावेळेला चाल सुचण्याची जी प्रक्रिया असते ती नेमकी कशी असते, हा एक थोडासा कदाचित अवघड किंवा सांगायला मे बी सविस्तर असा विस्तृत प्रश्न होईल. पण काहीच विस्तृत नाही त्याच्यामध्ये. साधारण छोटी मुलं स्माइल देतात ना, तितकी ती नॅचरल गोष्ट असते. त्याला कुठे काही लॉजिक असतं की छोटी मुलं हसताना किती स्वाभाविक असतात. आणि स्वाभाविकपणे चाल आली तरच ती टिकते. म्हणजे सुचलेली चाल टिकते, रचलेली चाल टिकत नाही, असं माझा अनुभव आहे. सुचली असे खटकन सुचते ना ती वर्षापेक्षा गाणं झालं. आणि अशी म्हणजे मी थांबतो, भरपूर थांबतो की आता या फिल्म मध्ये पण जी अंगाई आहे, विनोदची फार आवडती अंगाई आहे, तर ती म्हणजे मला त्या अंगाईचं वैशिष्ट्य हे वाटतं की अंगाई फक्त लहान मुलांसाठी नसतेच ना. म्हणजे मला असं म्हणतं की 50शीतल्या मुलाला समजा खूप स्ट्रेस आहे आणि त्याची आई त्याला म्हणली की चल तुला थोपटते, तर का त्याला नाही आवडणार? आवडली, मस्त वाटली. आईनी किंवा वडिलांनी थोपटून आपल्याला 4 ओळी गाऊन. आणि मला असं वाटतं प्रत्येक बाई गायिका होते जेव्हा ती अंगाई करते, आणि ती चांगलीच असते, ती कधी बेसूर नसते, कारण त्याच्यातलं इमोशनच इतकं प्युअर असतं. तर त्यामुळे त्याच्यातल्या ज्या ओळी आहेत ना, तर ही चाल मला ते सीन लिहिताच चाल सुचली, कारण ती इतकी इंटेन्स होत जाते. कारण ती अंगाई त्या छोट्या मुलासाठी पण आहे आणि ती सुमित राघवनसाठी पण सुहास जोशी गातात. त्याच्यामुळे त्याच्यातल्या ते धावूनिया तुझ्या पाठ दिस गेला सारा, घरभर साऱ्या तुझ्या खेळाचा पसारा, मागितले जे तुला दिले मी आणून, सारे देता येते निजाणावी कुठून ज्योत. कुठल्याही वयाच्या आईला ना, कुठल्याही वयाची आई बाकी काही देऊ शकते, पण शांत झोप नाही देऊ शकत. ती तडफड त्या दोन्ही आईंची की मी मुलाला शांत झोप कशी देऊ, आता मी बाकी सगळं देईन, म्हणून घरभर साऱ्या तुझ्या खेळाचा पसारा, पण तुला बाकी सगळं आणून दिलं, तुला झोप कशी देऊ. तर ते म्हणजे चाल अशी जर आली ना तर ती टिकते. म्हणजे सुनिधीनी गायलं हे गाणं, तर सुनिधीनी म्युझिक लॉन्चला सांगितलं की ही रोज मी माझ्या मुलासाठी गाते, ही मला गाण्याला कॉम्प्लिमेंट वाटते.
जी पुरस्कार म्हणजे तो असा वर जातो ना नंतर कप्प्यात की तो जर तिकडे सरकवले हा इकडे सरकवेल असंच होतं घरात. पण हे जे की सुनिधी चौहान सारखी हजारो गाणी गायलेली गायिका किंवा आता त्यांच्या दोन्ही ताईंच्या डोळ्यात मी किती ओळी गायलो सांग, 3 ओळी गायलो, पण त्या दोघींच्या डोळ्यात पाणी आलं, याला मी पुरस्कार. नाही तर त्याला तर ते अर्धवट झालं कारण मी अंतरामध्येच थांबवलं टाळ्या वाजल्यामुळे. की मी दुसरा अंतरा पूर्ण करतो त्याचा की बघा, नको दचकू असा मी कुठे जात नाही, बाळ जागे आणि कधी भिजते काही, फार फार भागलास आता घे विसावा, सारा सारा शिणवटा मिटू मिटू यावा, तुझे सोसणे हे मला सोसवत नाही, निजली रात निजे चांदोबा, बाळाला झोपता गई. तर चालीच्या बाबतीत हे पण असतं की थांबा जरा माझा गिटारवाला येऊ दे, त्याला चाल नाही म्हणून, त्याला चालीच्या भोवती केलेलं डेकोरेशन, चाल अशी ऐकवता येईल. मग ते आयटम सॉन्ग राती अर्ध्या राती असं हे पण असं ऐकवता यायला पाहिजे, तर मी त्याला चाल म्हणतो. आपलं हे एक तर हे वाजू दे ते वाजू दे ते वाजू दे ते, मग त्याला वाद्यमेळ म्हणतो आपण, त्याला कॉम्पोजिशन नाही म्हणतो. कॉम्पोजिशन असं ऐकवता यायला पाहिजे, जसं या जुन्या लोकांचं की आपण मदन मोहन साहेबांचं असेल, मराठीतली सुधीर फडकेंचे कॉम्पोजिशन असतील, हृदयनाथ असं ऐकवता येतात. तुझं चंद्रमान गरजच वाटत नाही आपल्याला वाद्य वाजायची, त्याला मी कॉम्पोजिशन म्हणतो. तशी अंगाई किंवा दुसरं शंकरजींनी गायलं रे क्षणा थांबाना, ती गाणी तशी होऊन गेली कारण मी ती थांबून थांबून गेली सावकाश. सर बऱ्याचदा असं होतं की चाल एक अप्रतिम सुचलेली असते आणि त्यावर जेव्हा शब्द येतात, म्हणजे असं वाईस वर्षा येऊ शकतं, आधी शब्द मग चाल, आधी चाल मग शब्द, तर जेव्हा चाल अप्रतिम सुचलेली असते आणि शब्द जेव्हा काहीतरी रट असे लावलेले समोर येतात, त्यावेळेला एक संगीतकार म्हणून ते एक आव्हान तुम्ही कसं स्वीकारता, आणि अशा काही गमती जमती किंवा शब्दांचे काही गमतीदार किस्से तुम्हाला आठवत आहेत का? मी अशा टोलाटवाल्याबरोबर कामच नाही केलं. मी खूप जास्त चुजी आहे शब्दांच्या बाबतीत, खूपच जास्त, म्हणजे मी नाहीच म्हणतो. म्हणजे लोक खूप तुम्ही काय तुम्हाला म्हणजे आयदर बाबा बोरकर, आरती प्रभू किंवा मग संदीप खरे म्हणतो, हो कारण मी शांताबाई शेळके बरोबर बसून गाणं केलंय. मी जर गाणं केलं तर त्यांचा पण अपमान होईल. ज्यांनी माझ्याबरोबर काम केलंय चांगल्या लोकांनी त्यांचा पण इन्सल्ट करता तुम्ही जर तुम्ही गाणी केली तर. किंवा हृदयनाथजी जे माझ्यावर इतका विश्वास टाकून माझ्या शेजारी बसून मला बसवतात, त्यांचा पण मी इन्सल्ट करीन ना. मी जर गाणं काही आपलं चाललंय, मी तर उल्लेख करत नाही कुठल्या गाण्यांचा, कारण मला कुठल्याच गाण्याला वाईट म्हणायला आवडत नाही. पण शब्दाचा विचारच नाही करत की काय म्हणतोय आपण, त्याचा काय त्याला काय अर्थ आहे का, त्यामुळे ती गाणी टिकतच नाही. म्हणजे गाणी मांडवात राहतात, माणसं घरी जातात, तसं नाही माझं. ती माणसं गाणी घरी घेऊन गेली की बरोबर. सर पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या काळात गजाननराव वाटवे किंवा बाबूजी गदिमान सारख्या मोठ्या मोठ्या गायक संगीतकारांची गाणी ही श्रोत्यांच्या अगदी तोंडात घोळत होती, कानामध्ये गुंजन करत होती, तर अशा काळामध्ये तुम्ही स्वतःची गाणी, स्वतः चाल दिलेली गाणी स्वतःच सादर करत होतात, त्याचे कार्यक्रम करत होतात आणि तेही तिकीट लावून तुम्ही कार्यक्रम करत होतात. तर मला एक खूप मोठा प्रश्न असा पडला की हा आत्मविश्वास तुम्ही आणलात कुठून, कारण की एक पूर्ण चक्र फिरवणं ही फार मोठी अवघड. आत्मविश्वास आणला कुठून, मला कालची एक पोस्ट आठवली. कोणीतरी लिहिलं होतं की गौतम गंभीर वासिम अक्रमला स्विंग बॉलिंग विषयी काहीतरी सांगत होता. हा कॉन्फिडन्स येतो कुठून. खरं सांगू का तुम्हाला, रसिकांनी दिलेलं आहे. मी सगळं ऑडियन्सला मानतो. जी गाणं गायलं, आवडलं, गाणं चांगलं, फिल्म लावली, लोकांना आवडली, फिल्म चांगली, तिसऱ्याकडे जायचंच नाही, हे माझं पहिलं. त्यामुळे कार्यक्रम करून बघूया काय होईल.
10 लोक येतील पण ती आपली असते. पण सुदैवाने ती पहिल्यापासून जास्त झाली. आणि मला वाटतं की ऑडियन्सला ना प्रामाणिकपणा पोचतो तुमचा. त्यांना गृहीत पण धरायचं नाही हेही नक्की आहे. आणि म्हणजे ना आता माझी फिल्म झाल्यावर एक अतिशहाणा क्रिटिक आहे. तुम्हाला फिल्म झाल्या प्रीमियरला म्हणजे एका बाजूला जावेद अख्तर साहेब हे म्हणत होते की आपने क्या ऑर्गॅनिक डायलॉग लिखे. तर जावेद अख्तर साहेबांनी डायलॉग विषयी बोलणं हे किती माझ्यासाठी आनंदाचं बघा. ज्यांचं आपण मेरे पास माय पासून म्हणजे सगळे त्यांचेच डायलॉग तर आपण बोलतो ना. इन कुत्तों के सामने मत नाचना बसंती पासून सगळं त्यांनी लिहिलं यार. आणि ते आपल्याला म्हणतात की काय ऑर्गॅनिक म्हणजे किती स्वाभाविक तुम्ही डायलॉग लिहिले हे ते म्हणत होते. एकीकडे तो अतिशहाणा क्रिटिक म्हणला हा लोकांना नक्की फिल्म आवडेल. म्हणजे काय याच्यातनं दोघांचा अपमान होतो या एका वाक्यात, माझा आणि लोकांचा. लोकांना फिल्म आवडेल म्हणजे काय की लोकांना कळत नाही. माझ्या दृष्टीने लोकांना सगळं कळत असतं. लोकांना करेक्ट गाणं कळतं, लोकांना सूर कळतो, लोकांना सगळं कळत असतं. त्याच्यातलं ग्रामर नाही कळणार. लोकांना हे नाही कळणार की हा मालकम्स वापरलाय का, मारू बिहाग आहे का, बिंपलस आहे. पण लोकांना हृदयातनं आलेलं गाणं आणि वरवर गायलेलं गाणं बरोबर कळतं. लोकांना ओरिजिनल स्टोरी कुठली आहे आणि कुठली तरी डाबून गेली आहे लोकांना बरोबर कळतं. सो तो कॉन्फिडन्स मला लोकांनी दिला. आणि प्रतिभा वितिभा हे शब्द आपल्याला दिसत नाहीत, आशीर्वाद दिसतात. मी त्याला मानतो. आत्ताच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये जसं सर म्हणाले की सगळ्यांना माहिती असतं. पण पूर्वीच्या काळी तसं नाही की एखादी पेपरमध्ये बातमी येणं, बातमी ही खूप मोठी गोष्ट. एखादं छोटंसं एका कोपऱ्यात नाव छापून येणं याला सुद्धा खूप जास्त महत्व होतं. तर त्या काळामध्ये सलीलजींनी जेव्हा कार्यक्रम स्वतःचे सुरू केले त्यावेळेला तरुण भारतमध्ये आश्वासक सुरावटी देणारा तरुण संगीतकार अशा नावाने एक मोठा लेखच त्यांच्या नावाने छापून आला होता. ती जी एक पहिली प्रतिक्रिया त्यावेळेला तुमची होती ती काय होती? जयश्री बोकीने लिहिलं होतं लेख 96 मध्ये तरुण भारतमध्ये. अशा प्रतिक्रिया खूप लक्षात असतात. सगळ्यात मला लक्षात असलेली प्रतिक्रिया म्हणजे 99 मध्ये आमच्याकडे नुकतंच लँडलाईन, तोपर्यंत आमच्याकडे लँडलाईनही नव्हती, फोनच नव्हता, नुकती आली होती लँडलाईन. आणि तेव्हा माझा ना एक बालगीतांचे 2 अल्बम रिलीज झाले होते. विंदा करंदीकर आणि पाडगावकरांची ती सगळी गाणी होती. तुम्ही लहान असताना एका माकडाने काढलं दुकान वगैरे ऐकलं असेल, ती माझी गाणी आहेत. आता मला कधी कधी फार रस्त्यात तसं वाईट वाटतं. एखादा पण दाढीबिडी वाढलेला मुलगा मला म्हणतो सर मी तुमच्या गाण्यावर लहानपणी शाळेत डान्स केला. पण हा दाढीवाला माणूस शाळेत असताना आपलं गाणं कधी कधी डिप्रेसिंग असते. कधी त्याला वाटतं की याचा चेहरा असा का झाला, पण संदर्भ वेगळा असतो. असं एकदम म्हणाले तर बापरे आपण इतकी वर्ष म्हणजे काय. तर ते अल्बम आले होते आणि ती लँडलाईन आमच्याकडे आली. आणि पहिल्या 5 म्हणजे तेव्हा फोन आला की तो पहिल्यांदा वाजला कीच आपल्याला आनंद होतो. आला फोन आला असं वाटतं जादूच झाली. म्हणजे तर पहिल्या 5 एक फोन आला. तो म्हणजे रिंग वाजली, फोन उचलला. नमस्कार मी PL देशपांडे बोलतो. तर त्या 5 पण पुलंचा फोन होता की तुमची लहान मुलांची गाणी मी ऐकली, ती मला समोर बसून ऐकायची, तुम्ही कधी येता. आणि मी पेटी कायनेटिक घंटावर पुढे ठेवून त्यांच्या घरी संभाजीनगर पार्कच्या इथे. आणि मग 2च प्रेक्षक, पुलं आणि सुनीताबाई. आणि मी अखंड ओळीने 15-20 बालगीतं त्यांना ऐकवतात, ते दोघं दाद देतात असं. सो हे ना मला एक लेख लिहायचा आहे, खूप दिवस मनात आहे, न दिसणारे पुरस्कार. आता हा काही दिसत नाही ना, हा माझ्या घरात दिसत नाही, पण हा केवढा मोठा पुरस्कार आहे की त्यांचा फोन येणं. असे खूप गोष्टी आहेत. आणि फक्त मोठ्या लोकांचं नाही, मला असं वाटतं एखादा, जशी ही फिल्म आता अनाथ मुलांनी बघितली. सिटीफ्रेंड कोथरूडला एक विकास बोरकर नावाचा मुलगा आहे, तो अनाथ मुलांसाठी काम करतो. त्यांनी सगळ्या अनाथ मुलांना आणलं होतं पिक्चर बघायला. आणि मला म्हटलं तुम्ही दादा याल का, 10 मिनिटं या फिल्म झाल्यावर. मी म्हटलं येतो. मी गेलो. सगळी एवढी पोरं होती सगळी. मी म्हटलं बघितलं का, सगळ्यांनी फोटो बिटो काढून दिला. एक छोटं पोरगं एवढं माझ्याकडे आलं आणि म्हटलं की सर आज मला कळलं बाप काय असतो. आता या रिव्ह्यूचं काय करणार बोल. हा कुठे, मला तो माणूस आठवला लोकांना आवडेल म्हणणार.
तर मग असल्या क्रिटिक हे कसले क्रिटिक, ज्यांना त्याच्यातलं इमोशनच कळत नाही. आणि लोकांना त्या मुलाला जर पोचला नव्हतो, त्याला ते बापपण काय असतं त्याच्या फिल्म मध्ये कळलं की व्हॉट इज फादरहुड, व्हॉट इज पेरेंटहुड, हे त्यांनी पाहिलेलंच नाही कधी. त्या मुलाला कळलं की बाप म्हणजे कसा असतो. तर याच्यापेक्षा चांगला रिव्ह्यू काय असतो. तर असे न दिसणारे पुरस्कार मला विनोद प्लीज कधीतरी फॉलोअप तो आठवण करण्यात तो नक्की करेल. मला सांग, मी नक्की लिहीन, कारण लिहिण्याच्या बाबतीत माझ्याकडे थोडा आळस होतो की हा लिहू कधीतरी लिहू असं. आम्ही सगळे वाट बघतोय तुमच्या या नवीन लेखाची म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याच्यावरती पुस्तकच लिहिलं तर आम्हाला जास्त आनंद होईल, कारण एवढे नक्कीच किस्से तुमच्याकडे किंवा एवढ्या आठवणी तुमच्याकडे निश्चित असतात. तुला माहिती का, इथे आयनॉक्सलाच एल्प्रो आयनॉक्सला एक ना असा पैलवान ह्या भागामध्ये खूप आहेत बघा असे आयुष्यभर, म्हणजे असं वाटतं की हा तर उचलून देईल आपल्याला गाडी. असा एक होता बरं का, आणि त्यांनी पिक्चर बघितल्यावर तो आला आणि असलं ना तसं तसं मला असं केलं, दादा मी ना लहानपणी खूप असा हे होतो माहितीये का, नंतर मध्ये एकदम बदललो. आज हा पिक्चर बघताना असला रडलो ना, मला एकदम आठवलं मी खरा कसा होतो. काय काय दाद आहे पा, तू म्हणलं आज मला आठवलं मी खरा कसा होतो, असा होतो. तर एखाद्या माणसाला त्याची मूळ त्वचा दाखवणं हे जेव्हा एखादी कलाकृती करते, तर असे न दिसणारे पुरस्कार लिहायचे. बरं, आम्हाला 10 मिनिटं निघायला लागेल, कारण मला 2:30 वाजता रेकॉर्डिंग हो. आता तू निश्चित रॅपिड फायर कडे ये. मला खरं तर लेखनाविषयीचाच पुढचा प्रश्न विचारायचा होता की आठवणींमध्ये खरं तर रमायला कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं. तर अशा आठवणी तुम्ही एकत्र गुंफल्यात, त्या म्हणजे लपवलेल्या काचा या पुस्तकामध्ये. आणि तो अत्यंत वाचनीय, अत्यंत उत्तम आणि रिलेट करणारं पुस्तक तुम्ही श्रोत्यांना, वाचकांना दिलं. त्या पुस्तकाविषयी अगदी थोडक्यात सांगा, आपण पुढच्या प्रश्नाकडे लगेच जाऊ. लपवलेल्या काचामध्ये सगळे बघा, लहानपणी तुम्ही बघा त्याच्या कंपोस्ट बॉक्स मध्ये कुठला तरी एक खिळा, काचा, एक रबर, असं काही रॅन्डम लपवलेलं असतं. आणि आपल्याला असं वाटतं की हे सॉलिड महत्वाचं आहे, हे नीट ठेवायला पाहिजे. आणि ते नंतर कुठे जातच कळत नाही. आपण एका घरातून दुसऱ्या घरात शिफ्ट होतो, कधी कधी ते एका बॉक्स मध्ये ठेवतो, तो बॉक्स माळ्यावर ठेवतो, मग ते खेळे बिळे ते कुठं जातं कळत नाही. ते लहानपणचं एक तेच कर्कटक असतं, ती एक पट्टी असते अर्धी तुटलेली, त्याच्यावर आपण असं पेन लिहिलेलं, स्केच पेननी नाव लिहिलेलं असतं आपलं वगैरे. म्हणून लपवलेल्या काचा, तिथे आठवणी असतात. लपवलेल्या काचा म्हणजे काय, तो काळ, म्हणून ते नाव सुचलं. आणि मी ना खूप शांताबाई शेळकेने मला एक वाक्य सांगितलं होतं, जे मी खूप लक्षात ठेवतो, फिल्म पण लिहिताना लक्षात ठेवतो. त्या मला असं म्हटलं होतं की मनात जे वाक्य जसं येतं तसं ना तसं जर लिहू शकलंस ना, ते सगळ्यात सुंदर लिखाण असतं. ते क्राफ्ट करायला गेलास तर मजा जाते. ते सुंदर करायला नाही जायचं, वाक्य सुंदर केलं की मजा जाते. वाक्य खरं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये सुमित राघवनला एक जेव्हा धक्का बसतो, तेव्हा तो पटकन बायकोला म्हणतो बाबांना बोलव, ते सगळं नीट करतील. तर ते मला एक पुण्यातले क्रिमिनल लॉयर मला एका शोनंतर भेटले, त्याने मला इतकी कडकडून मिठी मारली तर रडत होते. ते मला म्हणले त्या वाक्यापासून मला हुंदका येतोय. ते म्हणले कारण नीट करतील मध्ये जी मजा आहे ना, बाबांना बोलवते नीट करतील, हा विश्वास जो मुलांना असतो ना, तो कायमचा असतो. तो वयाच्या 60व्या वर्षीपर्यंत असतो की तू बाबांना बोलव, बस बस बस. ते आणि ते म्हणजे जितका विश्वास लहानपणची आपली कार खराब झाल्यावर बाबांकडे घेऊन जातो की बाबा हे नीट करून द्या, तितकाच विश्वास सिच्युएशन विषयी पण आयुष्यात त्याला असतो. म्हणून तो म्हणतो की नाही इतका अवघड प्रसंग आहे, तू बाबांना बोलव, बस ते नीट करून दे. तर याला स्वाभाविक लिखाण. तर मी शांताबाईंचं ते वाक्य लक्षात ठेवतो की क्राफ्ट नाही करायचं, तू बाबांना बोलव, तेच आपल्याला या परिस्थितीतून मार्ग दाखवतील. नाही, वाक्य खराब झालं असतं. स्वाभाविक वाक्य कुठलं, ते नीट करू. सो लपवलेल्या काचापासून मी हे पाळतोय की मोठा लेखक व्हायला नाही जायचं, खरा लेखक व्हायला. सर, तुमच्या लेखनाचं किंवा गाण्यांचं हेच वैशिष्ट्य आहे की आबालवृद्धांना, म्हणजे ते अगदी नात असो, आजी असो, नातू असो, पणजोबा असो, कोणीही असो, सगळ्यांना कवेत घेणार, आपलंसं करणार आणि सगळ्यांच्या अगदी हृदयाच्या जवळच असं म्हणतो ना आपण. तर तशा पद्धतीचं तुमचं गाणं आणि लिखाण दोन्ही इतकं वैविध्य असून सुद्धा कधी असं वाटलं का की साचलेपणा आलाय, किंवा तो आला असेल तर तुम्ही त्याच्यावरती उपाय काय केला, आणि नसेल आला तर का नाही आला,
हेही सांग. आय थिंक चेंज ऑफ वर्क इज रेस्ट. चेंज ऑफ वर्क इज द बेस्ट थिंग. म्हणजे आता गेले 1.5 महिना मी फिल्मच्या प्रमोशन मध्ये आहे, तर मी गाण्याचा कार्यक्रम एकच केला. सो आता आय एम क्रेविंग फॉर की आता कधी एकदा मैफिल होईल, मस्तपैकी हार्मोनियम, तानपुरा, तबला, गिटार आणि मी छान नसते तुझी एकदा की मग मला ते टाळ्या वाजल्या की मग मला बरं वाटेल. तर ते त्याची मी वाट बघते. मी ते गाताना मला ना पुढच्या फिल्मचा विचार चालू असेल ती गोष्ट, किंवा आता मग आपण आमचं बँगलोरला स्क्रीनिंग आहे किंवा कदाचित मी US ला जाईल स्क्रीनिंगला, तर ते प्लॅनिंग एक असतं की आता तिथे फिल्म कशी आपण म्हणजे कसं रिॲक्शन असेल त्याच्याविषयी चालू असतं. आणि हे सगळं चालू असताना तुला आता तुमची ही तयारी चालू असताना मी तिथे जाऊन 2 फोन केले, तुम्ही जर बघितले असतील ते दोन्ही फोन, एक मुलीला आणि एक मुलाला, की तुमचं आता काय चाललंय. कारण माझी मुलगी क्रिकेट काहीतरी आता अंडर-19 सिलेक्शन चालू महाराष्ट्र, तिथे माझं खरं सांगायचं मला सगळ्यात जीव तिकडे. तर हे सगळं चालू असताना म्हणजे माझ्यातलं संगीतकार 100चा कुणाला 90 वाटेल, फिल्म मेकर 90 वाटेल, माझ्यातला बाप 100 असतो. आणि तो असतो म्हणजे तो माझ्या सगळ्यात जवळच्या मित्रांना याचं माहिती आहे की बाकी मी कुठे फिरत असलो माझ्यातला बाप 100-110 वरच असतो. तो कधीच 99.99 पण येत नाही. सो मला ना काम साचले पण वगैरे मला वेळच नाही मिळत. हे सगळे लाड आहेत. सध्या मला जरा स्टार्टमेंट चालू आहे, मी जरा लोणावळ्याला जाणार आहे, मला वेळच नसतो लोणावळ्याला जायला. मला मुलीला सोडा सकाळी, मुलाला क्लासला सोडा, त्याला गाणं शिकवा, मग तिच्याबरोबर आता काल मी तिचे स्पाइक्स, तिला प्युमाचे स्पाइक्स हवे होते, पुण्यात कुठे मिळत नव्हते, मी 10 दुकाने शोधत होतो. हे सगळे लाड जे आहेत ना, माझा सध्या मूड नाहीये, सध्या जरा मला डाऊन वाटतंय, हे कोणाला परवडतात? ज्याला सगळ्याला वेळ. मला माझ्या बाबापणातून गाणं आणि फिल्म मेकिंग याच्यासाठी मला वेळ काढतो. सो मला हे डिप्रेशन, साचलेपण, हे सगळे ना लाड आहेत. हे प्रतिभावंत लोकांचं असेल, आपल्याला माहिती नाही. ते मला एवढं माहिती असतं की जे जेव्हा करायचं, की आता जर तुझ्याशी बोलतोय तर मी 100% तुझ्याशीच बोलतोय. तर इट इज ऑल अबाउट बिंग देअर 100%. सो मला कधीच असं नाही वाटत, कारण मी इतकं खटखट बदलत असतो काय काही गोष्टी, की आता हे केलं मग मी, माझे सगळे स्टुडंट माझ्या मागे लागले, दर 2 दिवसांनी एक त्या ग्रुपवर दादा शिकवणार आहेस कधी, ते एक लावून धरलंय त्यांनी. कारण मी आता खूप मोठा ब्रेक झाला, मी शिकवलंच नाही गाणं. सो तिथे एक उत्सुकता आहे ना, सो तिथे मी क्युरिओसिटीने जाणं. सो रोज एका क्युरिओसिटीने जाणं आणि नेक्स्ट जनरेशनचं ऐकायला पाहिजे. मी माझ्या मुलांचं, म्हणजे ही फिल्म याच्याविषयीची की मुलांचं ऐका. काय आपण सारखं मुलांची संवाद म्हणजे आपण मुलांना समोर बसून सतत हे बघ आयुष्यात 2 गोष्टी लक्षात ठेव, खूप बरोबर असत मुलं या आयुष्यातल्या 2 गोष्टी ऐकून मला अजिबात आवडत नाही. माझा भाचा माझा असिस्टंट डिरेक्टर होता या फिल्मला, त्यांनी फार छान मला प्रश्न विचारला. तो म्हटला मामा मला एक सांग ना, हे होतं हे नॅचरल आहे का हे चुकीचं आहे? म्हटलं काय होतं? तो म्हटला ना मला जेव्हा कोणी सांगायला लागतं की हे बघ आत्ताची ही जी 4 वर्ष आहेत ना, ती त्याच्यामध्ये तुझं कष्ट केले, तर मग त्याच्या पुढे तो म्हटला मला ना त्याच्या पुढे कष्ट केले, त्याच्यात मला असं ऐकलं. मला शब्द ऐकूच येत नाही पुढे. तर हे बरोबर आहे, करेक्ट आहे. मला हे ऐकू येत नाही कोणी लेक्चर द्यायला लागलं की मग नेणीवेतून येणारा चित्रपट वगैरे की मी लक्षच देत नाही, मी खिडकीतून बाहेरच पडत असतो. हे सगळं पुस्तकात ठीक आहे. तर ह्या सगळ्यात मला हे लाड वाटतात एक्स्ट्राचे, मला त्याला वेळ नाहीये. खरंच इतकं साध्या शब्दातून सांगतायत सर की मला सुद्धाच वाटतं की माझे प्रश्न फारच गंभीर झालेत का काय. वेळेची मर्यादा आहे, आपण अगदी शेवटच्या प्रश्नाकडे आलेलो आहोत. सुधीर मोघेंच्या छान ओळी आहेत ज्याला सलीलजींनी चाल दिलेली आहे. मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे, मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे, नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे. दुरातल्या अदृष्टाशी तुझी झाली अणभाक, दुरातल्या अदृष्टाशी तुझी झाली अणभाक, तुझ्या काळ जात एक आर्त छळणारी हाक, तुझ्या काळ जात एक आर्त छळणारी हाक.
त्याच्या पुढच्या ओळी फार महत्वाच्या आहेत, की अदृष्ट म्हणजे काय, जे तुम्ही अजून पाहिलंच नाही. नाही. सो तिकडे तुमची कमिटमेंट आहे, जे तुम्हाला अजून दिसलंच नाही. तर दुरातल्या अदृष्टाशी तुमची कमिटमेंट आहे की तिकडे येणार आहे मी, आणि त्याची हाक आहे काळजात, ती रेस्टलेसनेस आहे तो त्याचा आहे. आणि रक्त इमानी तयाने असे नाही बोलायचे. आपण जे इमान आपलं आहे ना, ते आपल्या रक्ताशी आहे ना. मी जे सुरुवात आपण केली की तुम्ही कुठून आलात, बरोबर, हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर ते म्हणून नाही गुंतून तुम्ही कुठून आलात हे एक त्याची जाणीव असणं, आणि आपल्याला कुठे पोहोचायचं, म्हणजे डेस्टिनेशन जरी माहिती नसेल तरी आपल्याला दिशा माहिती आहे आणि त्या दिशेने आपल्याला प्रवास करायचा आहे, एवढं मात्र निश्चित असतं. अगदी शेवटचा प्रश्न, की आगामी तुमच्या डोक्यामध्ये काय करायचा विचार आहे, की जे मनापासून खूप दिवस करायचं बाकी आणि करायचं राहून गेलंय, अशी एखादी कुठली गोष्ट आहे, या प्रश्नाने आपण आजच्या मुलाखतीची सांगता करूया. सध्या तरी मला 2-3 दिवस काही न करता घालवायचे, काहीच नाही करते. म्हणजे इकडे ही पोस्ट टाकायची आहे, तिकडे त्यांना प्रमोशनचा व्हिडिओ पाठवायचा आहे, इकडे असं काहीच न करता. पण ते मला अजून 3 आठवडे तरी करायचं नाहीये, कारण चित्रपट अजून 3 आठवडे तरी पुण्यात ठाण्यात हे जे मराठी चित्रपटाची बलस्थान असलेल्या जागा आहे, तिकडे तरी तो चालू राहावा अशी माझी इच्छा आहे. आणि आता तुमचे सगळे शिक्षक बघणार आहेत म्हणजे मी असं एक जाताना तर त्यांच्याकडे परत सरांकडे आणि ताईकडे कसे आया तो कुछ तो लेके जाऊंगा मला तर मला खूप मजा आली, खूप छान बोलतोस खूप. आणि विनोद थँक्यू, इतकं चांगल्या जागी त्यांनी मला सांगितलं की तू इथे ये, तुला मजा येईल. ठीक आहे. सध्याचे सगळ्यात जास्त गाणं आम्ही सगळेच गातोय, कारण ना ते गाणं इतक्या नेक्स्ट जनरेशन, आपली जनरेशन, आजोबांची जनरेशन सगळ्यांच येते. काय ही वादळे हृदयातली देतो तुला घेशील, स्वप्ने खुळी डोळ्यातली देतो तुला घेशील. ही पाखरे बघ चालली क्षण घेऊनी एक एक रे क्षणा थांबना गाऊ दे एक गाणे पुन्हा रे क्षणा थांबना थांबना. ही जी गप्पांची मैफल चालू आहे, लोकांची मैफल चालू आहे, ती खरंच थांबू नये असं वाटतं, पण आपल्याला वेळेचंही बंधन आहे. आपण सलीलजींसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया.